आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम मधील एक टाइप म्हणजे मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम, त्याची वर्किंग ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मल्टी प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टम. ती ऑपरेटिंग सिस्टम काय करत होती तर एका टायमाला मल्टिपल टास्क एक्झिक्यूट करत होती. तर आता आपण पाहणार आहोत मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम. तर चला पाहूया. मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय ते पहिले पाहूया. मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम इज अन ऑपरेटिंग सिस्टम दॅट युजेस टू और मोर सीपीयू. म्हणजे काय, मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम ही एक अशी ऑपरेटिंग सिस्टम आहे जिच्यामध्ये की दोन किंवा दोनपेक्षा जास्त सीपीयू म्हणजेच प्रोसेसर वापरले जातात. ऑल प्रोसेसर वर्क टुगेदर अँड शेअर सेम मेमरी, स्टोरेज अँड इनपुट आउटपुट डिव्हाइस टू एक्झिक्यूट मल्टिपल टास्क. तर मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय होतं तर वर्क पूर्ण करण्यासाठी सर्व प्रोसेसर एकत्र काम करतात आणि सेम मेमरी, सेम स्टोरेज, सेम इनपुट आउटपुट डिव्हाइसचा यूज करतात. त्यानंतर पाहूया व्हाय मल्टी प्रोसेसर ओएस. म्हणजे मल्टी प्रोसेसर ओएसची गरज का पडली तर पहिले प्रॉब्लेम होते सिंगल प्रोसेसरच्या ओएस मध्ये काही प्रॉब्लेम होते. तिथे काय असायचं, एकच सीपीयू असायचा, लिमिटेड स्पीड असायची, लिमिटेड मल्टीटास्किंग करता येत होती आणि सीपीयू फेल्युअर झालं तर सर्व सिस्टम स्टॉप व्हायचं. तर त्याचं सोल्युशन म्हणून मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यात आली. तर मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टममुळे काय होतं तर मल्टिपल सीपीयू असतात त्याच्यामुळे फास्टर एक्झिक्युशन होतं आणि बेटर परफॉर्मन्स मिळतो. तसंच हायली रिलायबल आहे. कसं, जर सिंगल प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एखादा सीपीयू स्टॉप झाला, एखादा म्हणजे काय, एकच सीपीयू असतो, तो जर का स्टॉप झाला तर सर्व सिस्टमच स्टॉप होतं. तसं इथं नाही. तर मल्टी प्रोसेसर ओएस मध्ये काय होतं, एखादा प्रोसेसर स्टॉप झाला तर दुसरे प्रोसेसर त्याचं काम करू शकतात. त्याच्यामुळे हा हायर रिलायबिलिटी जास्त, म्हणजे याची रिलायबिलिटी सुद्धा जास्त आहे. त्याची डायग्राम पाहूया. ही आहे डायग्राम. हे पहा, इथे दोन सीपीयू आहेत. अशा प्रकारेच इथे आणखी सीपीयू असू शकतात, पण सर्व सीपीयू मेन मेमरीला शेअर करतात, म्हणजे एकच मेमरी वापरतात. आता वर्किंग पाहूया. वर्किंग युजर काय करतो, युजर जर ओएस ला टास्क देतो, म्हणजे एखादा ऍप्लिकेशन उघडतो, काहीतरी करतो, म्हणजे टास्क परफॉर्म करायला सांगतो, ऑपरेटिंग सिस्टम कडे ती टास्क जाते. मग ऑपरेटिंग सिस्टम काय करतं तर टास्क काय करतो, डिवाइड करतो. सीपीयू साठी वेगवेगळ्या टास्क डिवाइड करून करून त्यांना पाठवतो. तसंच सीपीयू काय करतात, त्याचं एक्झिक्युशन करतात आणि मेन मेमरी शेअर करतात. तर आणि त्याचा आलेला आउटपुट कंबाईन होतं आणि त्याचा रिझल्ट, फायनल रिझल्ट तयार होतो. त्याच्याबरोबरच आता रिअलिटीमध्ये वर्किंग होतं कसं ते पाहूया. युजर पहिल्यांदा काय करतात, मल्टिपल प्रोग्राम रन करतात. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम काय करतं तर डिवाइड करतं, वेगवेगळं काम वेगवेगळ्या प्रोसेसरसाठी डिवाइड करतं. त्याच्यानंतर डिफरंट सीपीयू एक्झिक्यूट डिफरंट टास्क. म्हणजे काय करतात, वेगवेगळे सीपीयू वेगवेगळ्या टास्क एक्झिक्यूट करतात. सीपीयू काय करतात, मेमरी शेअर करतात, सेम मेमरी शेअर करतात. सर्व एक्झिक्युशन झाल्यानंतर काय होतं तर आउटपुट येतं आणि सगळ्या सीपीयूचं आउटपुट कंबाईन होऊन फायनल रिझल्ट तयार होतो आणि आउटपुट डिस्प्ले होतं. तर एका रिअल लाईफ एक्झाम्पल वरून आपण समजून घेऊया की नेमकं मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम काम कसं करते, म्हणजे त्याचा उपयोग काय ते समजून घेऊया आता. तर इमॅजिन करा, एक रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये काय आहे, एकच शेफ आहे. तो एक शेफ काय करू शकतो, एका टायमाला एकच ऑर्डर पूर्ण करू शकतो. जर तिथे जर का 3 शेफ असतील तर ते काय करणार, वेगवेगळे डिशेस एकत्र तयार करणार. म्हणजे एक शेफच्या ऐवजी 3 शेफ हे किती चांगल्या प्रकारे काम करू शकतात, इथूनच आपल्याला कळतं. त्याच्यामुळे काय होतं तर फास्टर सर्व्हिस होते, पुन्हा मोर कस्टमर सर्व केले जातात, म्हणजे जास्तीत जास्त कस्टमरला सर्व्हिस देता येते. तसंच मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय होतं तर मल्टिपल सीपीयू एकत्र काम करतात. म्हणजेच काय, सिमिलरली मल्टिपल सीपीयू वर्क टुगेदर इन मल्टी प्रोसेसर ओएस. ऍडव्हान्टेजेस पाहूया. ऍडव्हान्टेजेस तर असणारच, कारण की मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम ही मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम पेक्षा चांगली आहे. तर मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय होतं तर वेगवेगळे सीपीयू असल्यामुळे हाय स्पीड भेटतो, म्हणजे एक्झिक्युशन फास्ट होतं. त्यानंतर बेटर परफॉर्मन्स मिळतो, कारण की एकाच टायमाला आपण जास्त वेगवेगळ्या टास्क परफॉर्म करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, बेटर सीपीयू युटिलायझेशन होतं.
आणि सिस्टम रिलायबल होतं. म्हणजे एखादा मग सांगितलं तसं एखादा प्रोसेसर समजा शॉक झाला तर सिस्टम ब्रेक होत नाही, सिस्टम फॉल होत नाही. तसंच आणखी एक ॲडव्हान्टेजेस म्हणजे सपोर्ट मल्टीटास्किंग. हे मल्टीटास्किंगला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतं. तर आता पाहूया डिसॲडव्हान्टेजेस. तर पहिला डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर. तर कसं म्हणजे एक्सपेन्सिव्ह कसं काय, तर इथे आपल्याला जास्त प्रोसेसर लागतात, त्याच्यामुळे हे एक्सपेन्सिव्ह होतं. तसंच ही डिझाईन करणं सुद्धा खूप कॉम्प्लेक्स आहे आणि सिंक्रोनायझेशनसाठी खूप डिफिकल्ट आहे. जास्त प्रोसेसर असल्यामुळे ह्याला पॉवर सुद्धा जास्त लागते, त्याच्यानं हायर पॉवर कन्झम्पशन ही याचं डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्याच्यानंतर मेंटेन करण्यासाठी सुद्धा खूप डिफिकल्ट आहे, कारण की जास्त प्रोसेसर मेंटेन करणं डिफिकल्ट आहे. आता पाहूया ॲप्लिकेशन्स. पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे काय, सर्व्हरमध्ये मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते. सर्व्हरवर एका टायमाला किती जण डेटा पाठवतात, फेच करतात, त्याच्यामुळे इथे मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टमची गरज पडते. तसंच क्लाउड कॉम्प्युटिंग, बँकिंग सिस्टम, हॉस्पिटल्स, गेमिंग सर्व्हर्स, सायंटिफिक रिसर्च, एअरलाईन रिझर्वेशन, या सर्व ठिकाणी मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टमची गरज पडते. तर आता कंपॅरिझन करूया सिंगल प्रोसेसर आणि मल्टी प्रोसेसर सोबत. पहिल्यांदा सिंगल प्रोसेसर पाहूया. सिंगल प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय असतं, एकच CPU असतो, त्याच्यामुळे तो स्लो असतो, लो परफॉर्मन्स मिळतो आणि लेस रिलायबल असतो आणि कॉस्ट सुद्धा कमी असते. तर मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय असतं, तर मल्टिपल CPU असतात, त्याच्यामुळे तो फास्ट काम करतो आणि त्याचा परफॉर्मन्स सुद्धा खूप जास्त असतो आणि मोर रिलायबल आणि हाय कॉस्ट असतो, कारण की आपल्याला जास्त CPUची गरज असते, जास्त प्रोसेसरची गरज असते. तर समरी काय आजच्या लेक्चरची, युजेस टू ओर मोर CPU. आपण पाहिलं तसं 2 किंवा 2पेक्षा जास्त CPU असतात, त्यालाच काय म्हणतात, मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम. तसंच CPU वर्क सायमल्टेनियसली. सर्व CPU काय करतात, सायमल्टेनियसली वर्क करतात आणि टुगेदरली वर्क कम्प्लीट करतात. मेमरी शेअर करतात, काय करतात, मेन मेमरी शेअर करतात. त्याच्यामुळे हाय स्पीड मिळते, बेटर परफॉर्मन्स मिळतो आणि रिलायबल होतं. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे, कशी काम करते आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करा. हा व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, MSBT स्टुडंटसाठी तर खूप महत्त्वाचा, त्यातली त्यात कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा. तर धन्यवाद.